विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहारचन्द्रतारादि तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं तं नुमः सात्विकं शिवं। सगळ्या मान्यवरांना विनंती करते देव करून स्वागत करायचं। चला सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा। चला हा 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 प्रख्यात रंगकर्मी आणि मराठी आणि हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त श्री मोहन जोशी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत। हे आपलं भाग्यच आहे। तरी सर्वांना वर्धापन दिनाच्या मी लीना मंदार परगी सगळ्यांना शुभेच्छा देते। तसंच नुकत्याच सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या देखील आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्यपूर्ण आणि कलामयी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। आपलं आयुष्य आपण आरोग्यपूर्ण ठेवणं हे तर आपल्या हातात आहेच आहे, पण आपलं जीवन कलामयी ठेवण्यासाठी आपली कलापिनी कायमच आपल्यासोबत आहे। इथं चाललेल्या बालभवन, कुमार भवन, स्वास्थ्ययोग, महिला मंच, युवा मंच, रंगवर्धन अशा अनेक उपक्रमांमधून अनेक कलाकार पुढे येत आहेत। गेली 48 वर्ष कलापिनीच्या खंबीर साथीमुळे आपण आपली कला जोपासत आहोत, समृद्ध करत आहोत। जीवन कलामयी करण्यासाठी कलापिनी इथेच आपल्याला यावं लागत आहे आणि यावं लागणार आहे। आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लवकरात लवकर ज्यांनी कलापिनीची मेंबरशिप घेतलेली नाही आहे त्यांनी अवश्य मेंबरशिप घ्या। 2च वर्षांनी आपली कलापिनी सुवर्ण महोत्सवात पदार्पण करणार आहे। याच आनंदाच्या क्षणावर आपल्या तळेगावचे कवी श्री दिनेश कुलकर्णी यांनी एक सुंदर गीत रचलेलं आहे। त्याला संगीत दिलं आहे श्री विनायक लिमये यांनी। कलापिनी ही तुमची अमुची धरणी सकल कलांची सुरू जाहली वाट चालही सुवर्ण महोत्सवाची। सादर करतायत स्वप्नील झळकी, अनिकेत जोशी, देवयानी लेले, डॉक्टर प्राची पांडे, तेजस जोशी आणि मैथिली देशपांडे शिंदे। ऐकूया।
सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आपल्या सगळ्यांनाच आता जोमाने कामाला लागायला लागणार आहे. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मोहन जोशी तसंच सौ ज्योती जोशी आणि इतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आता व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या कलापिनी येऊन गेलेले आहेत आणि आपल्या परिवारात ते आधीपासूनच सामील झालेले आहेत. त्यावेळेचे त्यांचे फोटो आणि अजूनही अनेक व्यक्तिमत्व जी आपल्याकडे येऊन गेली त्यांचे फोटो तसंच आपल्या कलापिनीत जे कार्यक्रम झाले त्या सगळ्यांचे फोटो आपण प्रदर्शन स्वरूपात बाहेर लावलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नाहीत त्यांनी जाताना अवश्य ते प्रदर्शन बघावं. कलापिनीचे अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर, कलापिनीचे विश्वस्त श्री अनंत परांजपे, कलापिनीच्या कार्याध्यक्षा सौ अंजली सहस्रबुद्धे या सर्वांनाही विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी कलापिनीचे अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. प्रथम सगळ्यांना शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मोहनजी जोशी, त्याचप्रमाणे ज्योतिताई जोशी, कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर परांजपे, कार्याध्यक्ष अंजलीताई सहस्रबुद्धे, त्याचप्रमाणे सगळे पुरस्कारार्थी आणि वर्षभर प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करणारे माझे सगळे सहकारी, मग त्यात स्वागत गीत असेल, सूत्रसंचलन असेल, बॅकस्टेजचे सर्व कलाकार असतील, त्याचप्रमाणे सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे सर्व रसिक. आज कार्यक्रमाला थोडं लेट झालं. कलापिनीचा 48वां वर्धापन दिन आहे आणि मोहन जोशी सर आपल्याकडे येणार होते आणि सरांचं आज मला खूप विशेष कौतुक वाटतं की वाईला शूटिंग होतं. 5:30-6 वाजता ते वाईमध्ये होते. देऊळबन भाग 2चं शूटिंग होतं आणि तिथनं घरी येऊन सगळं आवरून परत ते कलापिनीच्या रसिकांना नाराज करायचं नाही म्हणून ते आज इथे वेळेत पोचले. मला खचीर वाटतं, मी असतो तरी सर तुम्हाला खूप खूप प्रणाम. मी असतो तरी मी म्हटलं असतं जाऊ दे कार्यक्रम, पण तुमच्याकडनं एक सगळ्या लोकांकडनं जुन्या लोकांकडनं एक आदर्श घेण्यासारखं आहे की थोडं पहिल्यांदा तुम्हाला लेट झाला असेल, नाहीतर तुम्ही वेळेला किती आहात. कारण सध्या ट्रॅफिकमुळं आणि टोल आमच्याकडच्या तळेगावच्या टोल नाक्यावरच मुळं अर्धा तास लागतो. म्हणजे तुम्ही वाहून लवकर पोचला असेल, पण देवरोडचं सेंट्रल रेस्टॉरंट आणि तळेगावचा टोल नाका त्याच्यात किती वेळ लागतो आमच्या सगळ्या रसिकांना माहिती आहे. त्यामुळं ऑडियन्स तुम्ही बघाल तर सगळं फुल आहे. ट्रॅफिकमध्ये सर अडकले सांगितलं कुणीही विचारलं नाही. आणि सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आम्ही सुवर्ण महोत्सवात पदार्पण करत आहोत. तुम्ही प्रत्येक एका दशकानंतर आमच्यावर प्रेम करून येता, कधी नाटकाच्या येणी येता, कधी प्रमुख पाहुणे म्हणून येता. तर आता 2028ला आमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि आम्ही त्याच्यात कलापिनीचं एक कला अकॅदमी जे युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे तो आम्ही चालू करायचा आमचा इथं मानस आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला भेटायला येणारच आहे. कारण त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची आणि ओळखीचा पण आम्हाला खूप उपयोग होणार आहे. आणि याच्यावर पण आम्ही एक हॉल पूर्ण करतो आहे. तर सुवर्ण महोत्सवात आम्ही पूर्ण करायचा मानस केला आहे आणि आपण त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. सर्वजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. विनायक दादा, मी कलापिनीचे उपाध्यक्ष अशोक बकरे काका तसंच खजिनदार श्री शैल गद्रे आणि सचिव श्री हेमंत झेंडे यांनाही विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी विनंती करेन कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ज्योती वहिनी जोशी आणि आपण सर्व पदाधिकारी, कलाकार, कार्यकर्ते, प्रेक्षक कार्यकर्ते, मगाशीच मी मोहनजींना म्हणलं की इथे सगळेच कार्यकर्ते आहेत आणि सगळेच कलाकार आहेत. मग ते म्हणले प्रेक्षक, म्हणलं प्रेक्षकही कलाकार आहेत, प्रेक्षकही कार्यकर्ते आहेत. आणि अशा रीतीने कलाकार, कार्यकर्ते आणि प्रेक्षक असे सगळ्यांची एकत्र आपली ही 48 वर्षाची वाटचाल आज पूर्ण होती आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून आपलंच अभिनंदन करूयात. 1977 साली चित्तरंजन कोल्हटकर आणि नारायण भावे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं
पहिला वर्धापन दिन भालबा केळकर आणि चित्तरंजन कोलटकर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळेला चित्तरंजन कोलटकर यांनी सांगितलं होतं की आज मी उद्घाटन करतो आहे 77 साली, परंतु मला पुढच्या वर्षी बोलवा, कारण मराठी नाटकांची आधी नारळ फुटतो आणि मग कंपनी फुटते असं गडकरीचं मास्तरांनी म्हणून ठेवले, तर मला पुढच्या वर्षी बोलवा. त्यांना पहिल्या वर्धापन दिनाला तर बोलवलंच, परंतु 25व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनालाही त्यांना बोलावलं. 10व्या वर्धापन दिनाला शशी कपूर आणि यशवंत दत्त आले होते. 21व्या वर्धापन दिनाला आपण आणि भालचंद्र पेंढारकर यांचं त्याला 2004 साली आपण थोडं लॉजिक थोडं मॅजिक या नाटकासाठी आलेले होते. त्यावेळेला थोडं लॉजिक थोडं मॅजिकच्या वेळेला इथे नुसता सांगाडा उभा होता, म्हणजे इथे फक्त पाय असा कणात लावून आपल्या रंगसज्जा ही जी मेकअप रूम तयार केली होती. परंतु सर आपलं इतकं मोठं मन की आपण कुठेही त्याच्यामध्ये थोडीशी गैरसोय आहे, थोडीशी त्रास होतो आहे असं कुठेही दाखवलं नाही. आपल्या पायाला त्यावेळेला लागलं होतं आणि पायाला लागलेलं असतानासुद्धा आपण तिथे चढ उतार करत होता, काही विटा पडल्या होत्या त्याच्यावरनं, परंतु आपण आशीर्वाद दिले हे सगळ्यात महत्त्वाचं. 21व्या वर्धापन दिनाला 98 साली आपण आलात आणि तिथे आपण सगळ्यांनी जाताना 21 सालचा जो कात्रणे यांच्या भाषणाचं ते वाचावं. त्याच्यात त्यांनी पहिला संदेश दिला की चांगला कलाकार हा चांगला माणूस असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना सांगितलं होतं आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपलं शिक्षण पूर्ण करा, आपली जबाबदारी पूर्ण ओळखा आणि मग या क्षेत्रात या, कारण या क्षेत्रात फ्रस्ट्रेट होऊन लयाला गेलेले अनेक कलाकार आपण बघितलेले. 21व्या वर्धापन दिनाला आणि आजच्या वर्धापन दिनाला एक साम्य आपल्याकडे आहे मोहनजी. त्यावेळेला सुद्धा आपण शूटिंग आटपूनच आला होतात आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा आज आपण शूटिंग नंतरच आलेले आहात. आणखीन दुसरा योग महत्त्वाचा की आपल्या वेशभूषेवरनं आपल्याला कळलंच असेल, देऊळ बंद हे स्वामी समर्थांच्या जीवनावरच्या चित्रपटाचा दुसरा भागाचं शूटिंग सुरू होतं आहे. आज गुरुवार आहे, कलापिनीचा 4था तपपूर्ती महोत्सव आज होतो आहे आणि अशा वेळेला गुरुवारच्या दिवशी साक्षात स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभत आहेत. हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मी मानतो. आपल्या हातनं त्यावेळेला ज्यांना पारितोषिके मिळाली ते तर आज विविध क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी करत आहेत. आज हे सगळे इथे कलाकार बसलेले आहेत, फार बालवयापासनं ते 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत, वृद्ध नाही म्हणत मी त्यांना, युवक वृद्ध म्हणू फार तर, त्यांच्यापर्यंत आपल्या हस्ते पारितोषिकं स्वीकारणार आहेत. आपल्या हस्ते पारितोषिकं स्वीकारण्यामध्ये काय मिळतं बरं? 21व्या वर्धापन दिनी आपण ज्याला युवा गौरव पुरस्कार दिला होता तो शैलेश अरोरा आज कॅनडामध्ये आणि अमेरिकेमध्ये कलापिनीची नाट्य परंपरा चालवतो आहे आणि त्यांनी प्रेमाच्या गावा जावे आणि पती गेले काठेवाडी ही नाटकं तिथे सादर केली. आणि आजही ज्यांना पारितोषिकं मिळणार आहेत ते सुद्धा अशीच आपली वाटचाल करतील. काय आहे, कोणाच्या हस्ते पारितोषिक मिळणे फार महत्त्वाचं असतं, कारण मोहनजींसारखा टाकीचे घाव सोसलेला असा ज्या वेळेला कलाकार आपल्याला पारितोषिकं देतो तेव्हा तो त्यांचे आशीर्वाद, त्यांची ऊर्जा, त्यांचं प्रेम, त्यांची परंपरा ही आपल्याकडे सुपूर्द करत असतो आणि ती परंपरा, ते प्रेम आणि ती ऊर्जा घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आणि ते प्रेम आपल्याला सतत मिळत असल्यामुळे आपला सुवर्ण महोत्सवच काय अमृत महोत्सवसुद्धा अशाच थाटात साजरा होईल. आणि त्या अमृत महोत्सवाला 75व्या वर्षी आपण दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहू अशी मी इच्छा व्यक्त करतो. ज्योतिबाईंनी पण इथे आल्या याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे. कोणताही आत्ताच मोहनजींना म्हणलं तुमच्या ज्या भराऱ्या चालू आहेत ते ज्योतिजींच्या जीवावर, ते म्हणले बरोबर आहे कारण ज्योती या निर्मात्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपलं स्पर्श नाटकाचं शूटिंग त्यांनी केलं होतं, दुर्दैवानं ते TV वर आलं नाही आणि त्याची काही आवृत्ती आपल्याकडे नाही आहे. परंतु ज्योतिबाईंनी त्यावेळेला आपलं कौशल्य आम्ही बघितलं आहे. अत्यंत गोड बोलून समोरच्याला आपलंसं करून 1.5 शिफ्टचं काम एका शिफ्टमध्ये कसं आवरावं आणि दुसरी शिफ्ट कसं टाळावी याच्याकडनं आम्ही खूप शिकलो आणि त्याचा कलापिनीच्या वाटचालीत खूप उपयोग झाला. मोहनजींचा आणखीन एक सांगायचं म्हणजे तळेगावशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
तळेगावचे सुपुत्र गिरीशजी बापट हे त्यांचे मामे भाऊ. आणि आम्ही ज्या वेळेला टिळक आयुर्वेद महाविद्यालयात होतो 72 साली, त्यावेळेला मोहनजी दिग्दर्शक म्हणून आमची एकांकिका बसवायला आले होते. तीही त्यांची पहिलीच एकांकिका होती. त्याच्यामुळे मोहनजी, आम्ही तुमचे गिनीपिग होत आणि तुमच्या वाटचालीत आमचा खूप मोठा वाटा आहे हे सांगायला मला आनंद होतो. त्यांच्या दिग्दर्शनाची एक गंमत सांगतो, अगदी लहानशीच आहे. म्हणजे आता 72-73 साली, म्हणजे आता 50 वर्ष होऊन गेली. त्याच्यामध्ये एक सीन होता की भावनेच्या भरात एक आमचा हिरो म्हणा किंवा चरित्र अभिनेता होता, तो जाऊन आपल्या बायकोला खांद्यावर हात ठेवून काय खरंय सांग खरंय असं म्हणतो. ह्या मोहनजींनी ॲक्शन सांगितली. ती महिला कलाकाराची काही हरकत नव्हती, पण पुरुष कलाकार तिच्या मागे जायचा आणि तर हातपाय त्याचे कापायला लागायचे. 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. त्यावेळेला कॉलेजमध्ये आणि मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन कोणाच्या खांद्यावर हात ठेवणं हे शक्य नव्हतं. आजची गोष्ट वेगळी, आजचं तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणू नका. पण मग मोहनजींनी त्याला कोपऱ्यात घेतलं, त्याला असं काहीतरी सांगितलं की तो प्रयोगही उत्तम झाला आणि तो प्रसंगही उत्तम झाला आणि त्या प्रसंगाला टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळाली. हे दिग्दर्शक मोहन जोशी यांचं कौशल्य. आणि असे मोहनराव जोशी आज आपल्याला लाभलेले आहेत. हे फार मोठं आपलं भाग्य आहे. 48व्या वर्धापन दिनी 3 आपल्या ज्यावेळेला तप पूर्ण झाली तेव्हा आपण रंगयज्ञ केला होता. मिनल कुलकर्णींनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला होता. आणि आज 4थं आपलं तप पूर्ण होते. ही तप अशीच चालू राहणार आहेत. आणि त्या तपपूर्तीसाठी आपण आज मोहनजींचे आशीर्वाद घेतो आहे. हा फार आपला शुभयोग आहे असं मला वाटतं. परंतु ह्याच्यात आपण आनंदी आहोत का? आनंदी तर आहोतच, पण पूर्ण समाधानी नाही. कारण अजून काही त्रुटी आहेत, काही गैरसोयी आहेत, काही कमतरता आहेत. याची आपल्या सर्व कार्यकारिणीला आणि सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आपण झटणार आहोत. आणि पुढची 2 वर्ष संपूर्ण कार्यकारिणी आणि आपण सगळेजण या त्रुटी दूर करून, आता डिजिटलायझेशन आहे, आपलं यूट्यूब चॅनेल आहे, त्याची हे करायचे. पूर्वीचे सगळे म्हणजे मोहनजींची मुलाखतसुद्धा आपल्या संग्रहात आहे, त्या हळूहळू आपल्याला चॅनेलवर प्रसारित करता येतील. आणि त्याच्यामुळं ह्या पुढचे अनेक संकल्प आहेत आणि त्या संकल्पासाठी श्री नटराज आणि श्री मोहन जोशी आणि सौ ज्योती जोशी आपल्याला आशीर्वाद देतील याची मला खात्री वाटते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मोहनजींचे आणि साक्षात स्वामी समर्थांचे पाय या रंगमंचाला लागले याच्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करूयात. धन्यवाद. डॉक्टर काका, मंडळी, आपण सगळेजण जाणतोच की कलापिनीमध्ये वर्षभर अनेकविध कार्यक्रम चालू असतात. गेल्या वर्षभर झालेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मी आता विनंती करते कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजलीताई सहस्रबुद्धे यांना. मला जाणीव आहे आपल्याला खूप कमी वेळ आहे, कारण आपल्याला पुढे मुलाखतही ऐकायची आहे. पण मी अगदी धावता आढावा आपल्या समोर सांगते. कलापिनी संस्था हा एक मोठा परिवार आहे. अगदी कुटुंब म्हटलं तरी चालेल. अशा या कुटुंबात विविध वयोगटातील कलाकार मंडळी अतिशय आनंदात आपापले कार्य करीत असतात. बालभवन, कुमारभवन, महिला मंच, युवा मंच, स्वास्थ्य योग असे सगळे इथे कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे कुटुंबात लहान मुलांचा अभ्यास त्यांचे ताईदादा घेतात, तसं इथे बालभवनच्या मुलांचं नृत्य, नाटक हे कुमारभवनची मुलं घेतात. आणि कुमारभवनच्या मुलांचे कार्यक्रम बसवतात ते आपले युवा कलाकार. असे सगळ्यांनी मिळून हे कार्यक्रम अतिशय यशस्वी करत असतात. मग तो कोणत्याही असू देत, वेगवेगळ्या स्पर्धा असू देत, एकांकिका महोत्सव असू दे, 31 डिसेंबर वर्षांत कार्यक्रम तो, शिवाय दिवाळी पहाट, अशा ह्या प्रत्येक कार्यक्रमात बालभवन, कुमारभवनची मुलं आणि महिला मंचमधील महिला आणि इतरही सगळे प्रेक्षक म्हणून तयार होत आहेत. कोणतेही नाटक असू देत किंवा नृत्याचा कार्यक्रम असू देत, इथे त्याच्या तयारीसाठी सगळे एकजुटीने इथे काम करायला अतिशय तयार असतात. रंगवर्धन हा अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेला
उपक्रम कलापिनीमध्ये नवीन नवीन नाटकांचे प्रायोगिक रंगभूमीवरील काही नाटकं इथे आपण सादर केली जातात. त्यातलं वेगळेपण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप मोठा प्रयत्न आपला असतो. आत्तापर्यंत डार्विन, फारस टोस्ताय, सोहम कोहमच्या गोष्टी, जय हो एक गुलजार कलाप्रवास, तसंच नुकतंच आनंद इंगळे यांचं ये जो पब्लिक है असे वेगळ्या धाटणीचे प्रयोग सादर झाले. आणि हे वेगळ्या धाटणीचे नाटकं बघताना प्रायोगिक रंगभूमीवरील या प्रेक्षकांना आपण त्याही बाबतीत वळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे. आणि 100च्या वर रंगवर्धनचे आपल्या इथे प्रेक्षक तयार झालेले आहेत. महिला मंचाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. त्यातनं महिला कलाकार आणि कार्यकर्ते घडत आहेत. महिला मंचाचे उत्तम कार्यक्रम इथे बसवले जातात. गेल्या वर्षी आविष्कार हे हस्तलिखित महिला मंचाने तयार केलं. अतिशय सुंदर असं हस्तलिखित ते होतं. इतर कार्यक्रमांबरोबरच आपण मराठी राजभाषा दिन, मराठी रंगभूमी दिन साजरे करतो. कलापिनीच्या उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे अशांच्या स्मृती जतन करीत स्मृती पुष्प अर्पण केले जाते. त्यामध्ये एकांकिका महोत्सव किंवा सुगम संगीत स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण करत असतो. गेली 30 वर्ष इथे बाल व्यक्तिमत्व शिबिर आपण घेतो आहे. त्याच्यातनं अनेक बालकलाकार इथे घडत असतात. भाग्य देखिला तुका या नृत्यनाट्याचे नागपूर तसंच ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे सादरीकरण झालं गेल्या वर्षी. तसंच सेकंड इनिंग आणि शेवट तितका गंभीर नाही या कलापिनी निर्मित एकांकिका तळेगावच्या रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. रंगवर्धन हा जो एक वेगळा प्रकार आपल्या इथे आपण म्हणजे रंगवर्धन ही चळवळ म्हणूनच आपण करतो आहे. आणि त्याच्यातले वेगळे विचार जे आहेत ते ह्या नवीन म्हणजे आता कुमार भाऊंची जी मुलं असतील त्यांनासुद्धा त्याच्यातलं खरं खूप कळतं असं नाही, पण ते येऊन बसतात. आत्तासुद्धा आपण बघतो की छोटी कंपनी पण आहे, त्यांना सगळंच कळतं असं नाही, पण हे नवीन प्रेक्षक घडवण्याचं काम ही कलापिनी संस्था करते. आज खूप आनंद होतो आहे की गेल्या वर्षी 47वा वर्धापन दिन डॉक्टर जब्बार पटेल आणि श्रीयुत वैभव जोशी यांच्या उपस्थितीत साजरा केला गेला आणि आज माननीय मोहन जोशी यांच्या उपस्थितीत हे सादर होत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. मंडळी, आज आपले जे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत ते कोणाला माहिती नाही असं इथे कोणीही नाही आहे, पण तरीसुद्धा मी डॉक्टर विनया केसकर यांना विनंती करते की एक औपचारिक ओळख त्यांनी आपल्याला करून द्यावी. मोहन सरांची ओळख आपल्याला मुलाखतीतून होणारच आहे, पण तरीसुद्धा एक औपचारिक ओळख करून देते. मोहन जोशी सिर्फ नाम ही काफ़ी है. रुबाबदार व्यक्तिमत्व, रंगभूमीवर प्रवेश करता क्षणीच प्रेक्षागृहाचा चैतन्यमय कायापालट करणारी ऊर्जा, उत्स्फूर्त आणि सहज सुंदर अभिनय आणि कुठलीही व्यक्तिरेखा लेखकांनी त्यांच्यासाठी निर्माण केली की काय असं वाटावं इतका सहज सुंदर अभिनय. त्यांच्या या अद्वितीय कलागुणांमुळे मोहन सरांचं नाव मराठीतच नाही तर संपूर्ण देशातील सर्वश्रेष्ठ नटांमध्ये घेतलं जातं. नाथ हा माझा, कार्टी काळजात घुसली, मोरूची मावशी, सुखांत, श्री तशी सौ, आसू आणि हसू, कलम 302, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, गाढवाचं लग्न, ही यादी खूप मोठी आहे. अशा अनेक नाटकातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांना विलक्षण आनंद देऊन गेल्यात. याखेरीज जवळपास 600हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच TV मालिकांमधूनही आपण मोहन सरांचं कौतुक बघितलेलं आहे, अभिनय बघितलेला आहे. रसिकांचं मनोरंजन त्यांनी खूप केलं आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून 13 वर्षांची खूप जळजळती कारकीर्द त्यांची होती. त्याबद्दल आपण मुलाखतीमध्ये ऐकणार आहोत. त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि रंगभूमीसाठी त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची साक्ष त्यांची ही 13 वर्ष नक्कीच देतात. या दरम्यान त्यांनी नट तसंच रंगभूमीसाठी जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी खूप उत्कृष्ट अशा योजना सुरू केल्या. एका नटाला बॅकस्टेजच्या लोकांचंही तितकीच काळजी असणं, कौतुक असणं ही गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आणि खूप काही शिकवून जाणारी आहे. त्यांना खूप पुरस्कार देखील मिळालेले आहेत. झी गौरव सन्मान, नाट्य दर्पण पुरस्कार, फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड, विष्णुदास भावे सन्मान
अशी सुद्धा पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. अशा सगळ्या पुरस्कारांनी सन्मानित आणि सर्वात महत्त्वाचं रसिकांच्या मनामध्ये त्यांचा असलेला जो आदर आहे तो त्यांच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे. अशा मोहन सरांचा आपण आता सत्कार करूया. मी कलापिनीचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मोहन सरांचा सत्कार करावा. सर आज इथे उपस्थित आहेत. स्वामींची भूमिका ते साकारतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो गेटअप आणि मेकअप खूप हेवी असतो. ते सगळं दिवसभर बाळगून वयाच्या 79व्या वर्षी ही व्यक्ती आज आपल्यासमोर उभी आहे, एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर. 72व्या, माफ करा, वाटत तर तुम्ही 72चे पण नाही. तसं पुढचा सत्कार आपण ज्योतिताईंचा करणार आहोत, पण तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मावळ शाखेचे जे 2 प्रतिनिधी आहेत, संजय वाडेकर आणि विश्वास देशपांडे, यांना मी विनंती करते की आपल्याच कुटुंबातील एक सदस्य आल्यासारखं त्यांना वाटत असेल म्हणून कलापिनीच्या या प्रांगणामध्ये आणि व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखेच्या वतीनं मोहन जोशी यांचा सत्कार करतायत संजय वाडेकर आणि विश्वास देशपांडे. धन्यवाद. पुढील सत्कार इतक्या छान आहेत, अभिनय गुण आहेत, प्रोडक्शन त्यांनी सांभाळलेलं आहे. एवढं सगळं असताना फक्त एका नटाची बायको म्हणून त्याचं सगळा व्यवस्था सांभाळणं, त्याची तब्येत इतकी छान ठेवणं ही खूप मोठी गोष्ट ज्योतिताईंनी केली आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं तुमचा छोटासा परिचय द्या तर नको माझा काहीच परिचय नाही. किती मोठं मन आहे. BMC कॉलेजमध्ये हे दोघं एकत्र शिकत होते असं त्यांनी मला सांगितलं आणि एका वाड्यातच राहत होते. म्हणजे ही साथ कधीपासूनची आहे याचा आपण विचार करू शकतो. मी अंजलीताईंना विनंती करते की त्यांनी ज्योतिताईंचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. आत्ता जे टेबल मॅट्स जे आपण आत्ता पाहुण्यांना दिलेले आहेत त्या आपल्या कुमार भवनमधल्या मुलांनी स्वतः रंगवलेल्या आहेत. कलापिनीचे सर्व अभिनेते, प्रेक्षक, लेखक, दिग्दर्शक, कारण तुम्ही सगळेच आहात असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जे कलाकार आहेत तेच प्रेक्षक असतात, जे प्रेक्षक आहेत तेच कला सादर करतात. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. माझे आणि आमचे आणि डॉक्टरांचे खूप जुने संबंध आहेत. त्यांनी आणि इतका आग्रह केला त्यामुळे मला नाही म्हणणं शक्य नव्हतं. थँक्यू सो मच. थोडक्यात पण खूप छान तुम्ही आमच्याशी बोललात. खूप खूप धन्यवाद. आणि आता वर्षभर आपण ज्याची वाट पाहत असतो त्या कलापिनी कला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला आता आपण सुरुवात करत आहोत. आणि त्यासाठी पुढील सूत्र मी आता रुचा पोंक्षे आणि चैतन्य जोशी यांच्याकडे देते. सुरुवात करतोय. एकदा मनापासून स्वागत. गेली वर्षभर आपण वेगवेगळ्या कामांमध्ये कलापिनीमध्ये सहभागी झालेलो असतो. त्यासाठीच आज कलापिनीच्या वर्धापन दिनी कलापिनी गौरव पुरस्कार वितरण आता आपण करणार आहोत. सुरुवातीला बालभवन सितारा पुरस्कार याचा पहिला मानकरी आहे देवांश शिळीमकर. त्यांनी रंगमंचावर यायचे. चुणचुणीत आणि शांत स्वभावाचा आहे. चित्रकला, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यामध्ये त्यांनी बक्षीसही मिळवले आहे. तो नेहमीच सर्व कार्यक्रमात भाग घेतो आणि नृत्य, नाट्यछटा न घाबरता सादर करतो. त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन. वर्गात शिकणारा अबीर उत्साही आणि ऑलराऊंडर आहे. श्लोक पाठांतर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, कथाकथन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षीस मिळवले. शाळेतही तो उत्तम विद्यार्थी अशी त्याची निवड झालेली. अबीरचं अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार कुमार भवन सितारा पुरस्कार. हा पुरस्काराची मानकरी आहे ओवी पाचलक. अत्यंत शांत स्वभावाची ओवी खूप सिन्सिअर आहे. नाट्य, नृत्य,
गायन सगळ्यांमध्येच तिला रस आहे आणि जाणही आहे. आरशातला राक्षस या नाटकातील तिची भूमिका अगदी चोख तिने बजावली. गेली 5 वर्ष ओवी सातत्याने कुमार भवनमध्ये कार्यरत आहे. तिचं अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आणि तो घेण्यासाठी मी रंगमंचावर बोलावते मुग्धा भालशंकर हिला. गेली 2 वर्षे कुमार भवनमध्ये येणारी मुग्धा अनेक वेळा गुणवंत विद्यार्थिनी म्हणून निवडली गेली आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा विद्यार्थी रत्न हा अत्युच्च सन्मान पुरस्कार तिनं पटकावलेला आहे. नाट्यछटा हा तिचा हातखंडा आणि अनेक स्तरांवरील स्पर्धात तिने बक्षिसे मिळवली आहेत. कुमार भवनच्या 2 आणि महिला मंचाच्या एका नाटकात तिने काम केलं आहे. अशा प्रकारे अभ्यास आणि कला या दोन्हीत तिची यशस्वी वाटचाल चालू आहे. यानंतरचा पुरस्कार आहे कैलासवासी पुष्पलता अरोरा पुरस्कार आणि याची मानकरी आहे माधवी एरंडे. माधवी गेली काही वर्षे बालभवनमध्ये प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नियमितपणे मुलांचे खेळ घेणे, हस्तकला, अभिनय गीते शिकवणे, मुलांना शिस्त लावणे हे ती आवडीने आणि आस्थेने करत आलेली आहे. मिसेस मावळ या स्पर्धेतही तिने आपल्या हुशारीची चुणूक दाखवलेली आहे. महिला मंचाच्या नाटकातही तिने काम केले आहे. यानंतरचे पुरस्कार आहेत स्वास्थ्ययोग गौरव पुरस्कार आणि त्याचा पहिला सन्मान मिळतोय वैशाली लिमये यांना. स्वास्थ्य योगात नियमित उपस्थिती, सर्व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग, पडेल ते काम करायची तयारी हे लिमये काकूंचे विशेष गुण आहेत. सर्व सण, सर्वांचे वाढदिवस साजरे करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. 25 वर्ष त्यांनी बालवाडी शिक्षिका म्हणून काम केले आहे. समाजातील वंचित आणि मागास भागातही त्यांनी बालवाडी चालवलेली आहे. अशा आपल्या वैशालीताई लिमये. या पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत पांडुरंग देशमुख. देशमुख काका गेली अनेक वर्ष नियमितपणे स्वास्थ्ययोगात येतात. आता तर ते योगासने आणि इतर व्यायाम प्रकार शिकवतात सुद्धा. कलापिनीच्या सर्वच कार्यक्रमात खूप जबाबदारीने ते अनेक कामं निभावत असतात. यानंतर यावर्षीचा कैलासवासी गोदावरी भाभी व कैलासवासी विष्णुभाई शहा स्मृती सेवाभावी पुरस्कार कार्यकर्ता पुरस्कारात दिला जातोय दीपक जयवंत काका यांना आणि त्यांच्या सौ दीप्तीताई जयवंत यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं. मूर्ती लहान पण उत्साह महान असं ज्यांचं वर्णन करता येईल असे आपल्या सगळ्यांचे आवडते दीपक जयवंत काका यांना हा पुरस्कार दिला जातोय. नवीन सभासद करून घेणे, कार्यक्रम पत्रिका तयार करणे अशी अनेक कामं ते अनेक वर्ष सातत्याने करत आलेले आहेत आणि अतिशय निस्पृहपणे करत आलेले आहेत. तळेगाव ठाणे, तळेगाव बोरिवली ही एसटी सुरू व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी दीप्तीताई जयवंत यांचा मोठा सहभाग आहे. जयवंत काका आणि काकूंचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचा पुढचा पुरस्कार कैलासवासी सुनीता खाडेकर कलागौरव पुरस्कार. याचे मानकरी आहेत ज्योतिताई ढमाले. ज्योतिताई 2016 पासून बालभवन प्रशिक्षिका आहेत. अत्यंत शांत स्वभावाच्या ज्योतिताई मुलांना क्राफ्टचे नवीन नवीन प्रकार शिकवतात. छोट्या मुलांकडून नाच गाणी बसवण्याचं कसब त्यांच्यात आहे.
कागदी गुच्छ करण्यातही त्यांचा मोलाचा हातभार असतो. त्या स्वतः एक चांगल्या कलाकार आहेत. नाट्य वाचन, नाट्यछटा स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घेतात. त्यांना स्फुट लेखनाचीही खूप आवड आहे. ज्योतिताईंचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचे पुरस्कार आहेत महिला मंच सखी पुरस्कार आणि त्याची मानकरी आहे आपल्या सगळ्यांची लाडकी दीपाली जोशी. कोणताही कार्यक्रम असला की रांगोळी काढणे, सजावट करणे, कट टू ध्वनी संयोजन करणे इतकी 2 टोकाची कामं आपली लाडकी दीपालीच करू शकते. आजची रांगोळी सुद्धा तुम्ही बघितली असेल, त्यातही तिचा सहभाग आहेच. आपलं नाटक सयसरी याचा नागपूर दौरा जो झाला त्यावेळी सर्व प्रयोगांना ध्वनी संयोजनाचं काम दीपालीने चोखपणे केलं होतं. महिला मंचाच्या अनेक कार्यक्रमात तिचा उत्साहपूर्ण सहभाग नेहमीच असतो. या व्यतिरिक्त गेलं वर्षभर स्पर्धा प्रमुख म्हणून तिने केलेलं काम वाखाणण्यासारखं आहे. दीपाली जोशी. यानंतरचा पुरस्कार आहे महिला मंच प्रोत्साहन पुरस्कार आणि तो रुपाली पाटणकर घ्यायला येत आहे. प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांशी गोड बोलणारी रुपाली नेहमीच आनंदी असते. गेलं संपूर्ण वर्ष जवळजवळ सगळ्या कार्यक्रमात खानपान व्यवस्थेची जबाबदारी रुपालीने उत्साहाने आणि आत्मीयतेने पार पाडली. कागदी गुच्छ करणे, इतर सजावट यातही तिचा मोठा हातभार असतो. रुपाली पाटणकर. रुपालीताईंचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार आहे चतुरस्त्र महिला पुरस्कार आणि मी आमंत्रित करते मीराताई कोन्नूर यांना हा पुरस्कार देण्यासाठी. मीराताई नेहमीच त्यांच्यातली सकारात्मक ऊर्जा वाटत येतात. हर पॉझिटिव्हिटी इज इन्फेक्शियस. त्यांचं कसदार वाचन आपल्याला त्यांच्या लेखणीतून दिसतं. त्या बातमी उत्तम लिहितात. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा अभिप्राय सर्वांगीण आणि खुसखुशीत असा असतो. त्यांची व्यक्तिचित्रेही मोजक्या शब्दात पण आकर्षक असतात. मीराताईंचं कथाकथन मंत्रमुग्ध करणारं असतं. त्या नाट्यछटा करतात, नाटकात कामं करतात. शिवाय त्यांचा स्वयंपाकही चविष्ट असतो. अशा खऱ्या अर्थानं चतुरस्त्र मीराताई कोन्नूर. यानंतरचे युवक कलाकारांचे पुरस्कार आता बघूया. या वर्षीचा चतुरस्त्र युवक कलाकार पुरस्कार जातोय विपुल परदेशी याला. विपुलनी रंगमंचावर यायचंय. 1998 सालच्या फेब्रुवारी एकपात्री नाट्याभिनयामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि तेव्हापासून तो कलापिनीशी जोडला गेला. अलबत्त्या गलबत्त्या, मंतरलेले पाणी, प्रेक्षकांनी क्षमा करावी, रारंग ढांग, बहिष्कृत अवधिपस आणि मुकनाट्य रोडोला जेव्हा जाग येते याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. डॉक्टर नृत्य नाट्य ओम नमः शिवाय याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. त्यासोबत खेळ रंगला पैठणीचा याच्यातही तो सहभागी आहे. याच्या पुढचा अष्टपैलू युवक कलाकार पुरस्कार जातोय संदीप मनवरे. संदीपचं खूप खूप स्वागत, अभिनंदन. मास्टर इन थिएटर आर्ट्स त्याचं झालेलं आहे. सध्या IT क्षेत्रात हिंजवडीला काम करतो. नाटक, बुद्धिबळ, लिखाण हे त्याला आवडतं आणि आत्ताच झालेल्या शेवट तितका गंभीर नाही या एकांकिकेमध्ये त्यांनी काम केलंय. सयसरी या नाटकामध्ये वडिलांची भूमिका त्यांनी केलेली आहे आणि सयसरी या नाटकाचे अनेक दौरे त्यांनी महाराष्ट्रभर केलेले आहेत. कुमार भवन या कलापिनीच्या एका महत्त्वाच्या घटकामध्ये अंजू बापू, चेतन यांच्या सगळ्यांच्या मदतीने कुमार भवनचं रविवारचं सत्र तो घेतो. यापुढचा या वर्षीचा रंगकर्मी पुरस्कार जातोय सागर यादव याला. सध्या सागर महिंद्रा आणि महिंद्रा याच्यामध्ये काम करतो. युनियनमध्ये तो खजिनदार आहे तिथल्या. स्मिता तळवलकर, प्रदीप वैद्य, योगेश सोमण, अनिरुद्ध खुटवड यांच्या अभिनय कार्यशाळांमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतलेले आहेत. तबरूक, टॅक्स फ्री, इग्वाना या सगळ्या नाटकांसाठी त्याला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे.
महेश करंदीकर, विजय निकम, धनंजय सरदेशपांडे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे घेतलेत आणि टेलिव्हिजन आणि वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये काम करतो. भारतीय डिजिटल पार्टीच्या शांतीत क्रांती, 9 to 5, बी रोजगार याच्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं, तुम्ही पाहिलं असेल. सध्या अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि बॉबी देओल अभिनीत एका हिंदी मूवीचं जे शूटिंग चालू आहे त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर या वर्षीचा श्री सुबोध भावे पुरस्कृत कैलासवासी विजय तेंडुलकर स्मृती प्रोत्साहन पुरस्कार लेखन पुरस्कार जातोय डॉक्टर सौ मिनल दिनेश कुलकर्णी यांना. भरतनाट्यमचे प्राथमिक शिक्षण गुरु कैलासवासी उज्ज्वल भोळे आणि त्यानंतर गुरु डॉक्टर स्वातीताई दैठणकर यांच्याकडे घेतलेले आहे. भरतनाट्यममधील वर्णम या रचनेचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर संशोधनासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा संगीताचार्य ही पदवी ताईला आहे. सृजन नृत्यालयाची स्थापना 26 वर्षापूर्वी करून वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण देणं चालू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचं भरतनाट्यम संकल्पना परिचय भाग 1 आणि भाग 2 याचं पुस्तकाचं लेखन ताईने केलेलं आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. भरतनाट्यम अलंकार या अभ्यासक्रमाचं आता लेखन चालू आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य, लेखन आणि दिग्दर्शन या सगळ्याचं अमृत संजीवनी या नाटकाचं ताईने केलेलं आहे. या नाटकाचं 1 एप्रिल रोजी दूरदर्शनवर सुद्धा प्रसारण झालं होतं. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील 2 अंकी नाटक, त्याचं लेखन, दिग्दर्शन आणि नृत्य रचना म्हणजेच भाग्य देखीला तुका या नाटकाचं सुद्धा ताईंनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगनांच्या कार्याचा स्मरण करण्यासाठी अपराजिता या नाटकाचं सुद्धा ताईंनी नृत्य, दिग्दर्शन, लेखन केलेलं आहे. ओम नमः शिवाय या सुद्धा नाटकाचं ताईंनी लेखन, दिग्दर्शन केलेलं आहे. कशी खोड जिरवली आणि सहल या 2 बालनाट्यांचं लेखन सुद्धा ताईंनी केलेलं आहे. ताईचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतरचा या वर्षीचा श्री सुबोध भावे पुरस्कृत कैलासवासी सतीश तारे स्मृती प्रोत्साहन कलाकार पुरस्कार जातोय चेतन पंडित याला. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्रात पदवी मिळालेली आहे. इंग्रजीमध्ये BA आहे आणि बहुमुखी कामगिरी करत नाविन्यपूर्ण अशा 10 वर्ष नाट्य क्षेत्रात काम करतोय. द ईगल हॅज फॉलन, सारी रात्र, ऐन वसंतात अर्ध्या रात्री या नाटकात त्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. रसिकमधील मुख्य भूमिकेसाठी पुरुषोत्तम करंडक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्याला पुरस्कार दिला होता. शतपावली या कलाकुनी निर्मित लोकनाट्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. उद्गार करंडक, कलापिनीतल्या नाट्यवाचन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याला अभिनयाचं पारितोषिक आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि नाट्यप्रेमींना गेली 5 वर्ष झाले तो शिकवतोय आणि पुण्यातल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या या ठिकाणी थिएटर फेलिसिटेटर असं तो काम करतो आणि शिक्षणातील नाट्य हा त्याचा विषय आहे. अशा पद्धतीने पुणे नाट्यसत्ताक अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि कटक इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलनामध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता आणि त्या नाटकाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि आता या वर्षीचा सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजेच कैलासवासी हेमंत तुंगार युवा गौरव पुरस्कार प्रदान करतोय आपण विराज सवाई याला. प्रिय विराज सवाई यास.
विराजला जे मानपत्र प्रदान केलेलं आहे त्याचं वाचन आता मी करतोय. प्रिय विराज सवाई यास अनेक आशीर्वाद. 2024-25 या वर्षासाठी असलेला कलापिनीचा कैलासवासी हेमंत तुंगार युवा गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री मोहन जोशी यांच्या हस्ते तुला प्रदान करताना अतिशय आनंद होतोय. मी मुक्त कलंदर चिरकालाचा पांथ, मी अज्ञातातून चालत आलो वाट, असं म्हणत कलेचा प्रवास करणारा विराज सवाई. प्रिय विराज, चित्रकला, गायन, अभिनय, अभिवाचन, नेपथ्य, कला दिग्दर्शन, मुलाखतकार, सूत्रसंचालक, लेखक, कवी आणि उत्तम संयोजक अशा सगळ्या भूमिका तू अगदी उत्कृष्टपणे पार पाडतोस. अजून एक महत्त्वाची कला म्हणजे पाककला. यातही तू नैपुण्य मिळवलंस. बॅचलर इन फाईन आर्ट्स मध्ये औपचारिक शिक्षण घेऊन तू कलेच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलंस. कलापिनीच्या अमृत संजीवनी या नृत्य नाट्यात बिन माणसाचा हात या एकांकिकेत अरमान मलिकी अजित दास्ता, भाग्य देखील तुका या नृत्य नाट्यात केलेला अभिनय संस्मरणीय आहे. बिलीव्ह इन या 2 अंकी नाटकात प्रतिमेची गोष्ट, सारी रात्र, एका नटाचा मृत्यू कथा या नाटकाचं नेपथ्य, संगीत कथा बिलासखानी तोडीची, आजचा बाकी इतिहास या नाटकाचं पार्श्वसंगीत, फिरुनी नवी जन्मे नवी, मुलगी झाली हो या नाटकाची प्रकाश योजना, ही सर्व कामं प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. कलापिनीच्या चित्रकला स्पर्धेचं संयोजन, रंगवर्धन छान पद्धतीने पार पाडलंस. तुझ्या संयोजन कौशल्याचे उत्तम उदाहरण हेच आहे. कलापिनीत अनेक प्रथितयश कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेस. कमी तिथे आम्ही सातत्याने काम करतो. कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची जिद्द तुला भावी आयुष्यात प्रगतीपथावर घेऊन जाईल. आकाशवाणी पुणे केंद्रावर उद्घोषक म्हणून काम करताना युवा वाणीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये आणि कृतिकांमध्ये आपली छाप उमटवली आहे. DCT इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या सर्व कार्यक्रमांचा अधिकारी म्हणून तू यशस्वीपणे काम करतोस. इन्फिनिटीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवतोस. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे कलापिनीचे कलाकार आणि कार्यकर्ते. असा आला आणि काकूंनी मला मेसेज केला की मला मान्य आहे की तू बिझी आहेस, पण अरे तुला यंदाचा युवा गौरव पुरस्कार आम्ही देणार आहोत ते सांगण्यासाठीच फोन केला होता. काकू खूप प्रेमळ आहेत, त्यामुळे कदाचित नाही, मला खात्री आहे की त्यांनी खूप साध्या आणि सोप्या भावनेने हे सगळं म्हटलं असेल. पण मी मात्र माझ्यासाठी हा कंसातला एक ती सूचना म्हणतो की आलायस मोठा बिझी असणारा, जरा कलापिनीमध्ये काम करतोयस ना, आधी कलापिनीसाठी वेळ दे. तर कलापिनीच्या बळावरच खरं तर आज ज्या काही उड्या मारण्याचा प्रयत्न करतोय तो कलापिनीच्या बळावर आहे. मला ही गोष्ट कळल्यानंतर प्रचंड दडपण आलं होतं आणि 2 दिवस अस्वस्थतेत गेले. आणि नंतर मग विचार केला की मी हे दडपण एकट्याने कशाला घ्यायचं, नाही का. कारण की इथे आल्यानंतरचा एकनेक दिवस माझ्या डोळ्यासमोरून झरझर जायला लागला.
फार ॲक्टिव्ह आहे अशातला भाग नाही. मध्ये मध्ये थोडासा खंडही पडला. लहानपणापासून चित्रकला स्पर्धेसाठी कलापिनीमध्ये येत होतोच, परंतु वैजयंती दाते काकूंमुळे मी कलापिनीमध्ये यायला सुरुवात केली आणि ते पहिलं पाऊल कलापिनीतलं ठरलं. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ची सगळी वर्ष आठवल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अरे इथे केलेलं काम हे आत्ता जरी पुरस्कार मला मिळत असला तरीसुद्धा मी हे एकट्याने एकही काम केलेलं नाही आहे. माझ्या प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक आनंदाच्या कामामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी खूप मोठा सहभाग ह्याच्यामध्ये आहे. आणि मग माझ्या डोक्यावरचं दडपण जे होतं, टेन्शन जे होतं, ते क्षणार्धात कुठेतरी विरून गेलं, पळून गेलं. आणि मी आज जाहीररित्या हे सगळं दडपण आणि हा सगळा पुरस्काराचा जो काय म्हणतात, जो काही एक खूप आनंदाचं ओझं म्हणून मी ह्याला, हे तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करताना मला प्रचंड आनंद होतो. कलापिनीमध्ये म्हणजे कलापिनीसारखी संस्था जी महाराष्ट्रामध्ये अशा खूप हातावरती, एका हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संस्था असतील ज्या इतकी वर्ष सातत्याने अखंडरित्या उत्तम दर्जाचं काम करतायत. भरतनाट्य संशोधन मंदिर तर शतकोत्तर महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. तर अशा काही खूप मोजक्या संस्था आहेत आणि अशा संस्थेमध्ये काम करायला मिळणं हे खरोखरच खूप भाग्याचं आणि ते नशिबातच असायला लागतं याची आज मला प्रकर्षाने जाणीव होते आणि ते नम्रपणे कबूल मला इथे करावीशी वाटते. कलापिनीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की एका तत्वावरती कलापिनी संस्था चालू आहे आणि ते तत्व आपल्या अंगी मुरलं पाहिजे. कलापिनीने काय दिलं नाही म्हणजे मी सांगूच शकत नाही की कलापिनी आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडत नाही. कलापिनीमध्ये काम करत असताना आपल्याला आपण काय करतोय ह्या कदाचित जाणीवपूर्वक आपण गोष्टींचा विचार करत नसतो, पण जेव्हा आपण बाहेर जातो, बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, बाहेरच्या कार्यक्रमांचं संयोजन करतो, कुठेही जातो, तिथे कलापिनीची पदोपदी आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते की इथे शिकलेलं मला कण कण बाहेर उपयोगी पडतो. हे कलापिनीचं वैशिष्ट्य आहे आणि ही कलापिनीची देण. आणि आपल्याच आनंदासाठी काम करून वर आपल्यालाच पुरस्कार मिळतो हे कलापिनीनेच नवीन दाखवून दिलं. त्यामुळे हा सुद्धा खूप जास्त आनंद आहे. कलापिनीमध्ये स्वतःला आनंद देण्यासाठी काम करता येणं अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हवं ते करता येतं. त्यामुळे कलापिनीचा जास्तीत जास्त उपयोग आपण सगळ्यांनी मिळून करायला हवा. आणि मला 10 वर्षांपूर्वीचे दिवस नक्की आठवत आहेत. एक काय म्हणतात त्याला भारलेलं वातावरण असायचं, मंत्रमुग्ध करणारं वातावरण असायचं की ज्याच्यामुळे आपण काहीतरी एक झिंग चढलेली असायची आणि प्रत्येकजण झोकून देऊन न सांगता काम करायचा. ते दिवस पुन्हा कलापिनीला सगळ्यांच्या मिळून नवीन फळीमध्ये सुद्धा निर्माण होण्यासाठी नक्की माझ्याकडून मी प्रयत्न सगळ्यांच्या बरोबरीने करीन ही खात्री देतो आणि थांबतो. कलापिनीसाठी, माझ्या सगळ्या गुरुजनांसाठी, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी हा पुरस्कार आहे आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा कायम अशाच राहोत अशी मी विनंती करतो. खूप खूप थँक्यू. अतिशय सुंदर शब्दात सगळ्यांच्याच मनातलं विराज तू आमच्याबरोबर शेअर केलंस. यानंतर कलापिनीचे सचिव श्री हेमंत झेंडे यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज व्यासपीठावरील मान्यवर मोहन जोशी आणि ज्योती जोशी डॉक्टरांच्या विनंतीला मान देऊन तळेगावमध्ये 48व्या वर्धापन दिनानिमित्त आल्यात. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर रसिक प्रेक्षक, ज्या रसिकांमुळे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात व ही 48 वर्षाची वाटचाल चालू आहे, त्या सर्व रसिकांचा तेवढाच सहभाग आहे. त्या रसिकांचेही आभार मानतो. त्या व्यतिरिक्त हे पूर्ण संयोजन करण्यामध्ये किंवा या कार्यक्रमाची प्रमुख आमचे डॉक्टर विनायक केसकर आणि आमची पूर्ण टीम, सुमेर नंदेश्वर असो किंवा किशोर कसाबे असो, आमचे कार्यकारिणी मंडळ आणि महिला मंच, युवक मंच, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला आहे. या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.